जर तुमचे केस वयाच्या अगोदरच पांढरे होत चाललेले असतील आणि ते लपवण्यासाठी तुम्हाला दर 15 दिवसांनी केमिकल असलेल्या हेअर डायचा वापर करावा लागत असेल, तर काळजी करू नका. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला एक केमिकल फ्री अशी रेमेडी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी आणि फक्त 5 ते 10 मिनिटात तुमच्या केसांना अगदी नैसर्गिकरित्या काळं बनवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार केमिकल असलेले डाय देखील वापरण्याची गरज पडणार नाही. तुमचे केस अगदी कोळशासारखे डार्क काळ्या रंगाचे दिसायला सुरुवात होतील. जर विश्वास बसत नसेल तर आपली ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. याचे कोणतेही साइड इफेक्ट तुमच्या केसांवरती होणार नाहीत, कारण आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे अजिबात वापरलेलं नाहीये. आणि हो, सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लोखंडाचं भांडं. जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा मग लोखंडाचा तवा, जे कोणतं भांडं असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे कोणतं भांडं घ्याल ते लोखंडाचं भांडं असायला हवं. कारण लोखंड हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं आणि आपल्या केसांना लवकर काळे करण्यासाठी देखील हेल्प करत असतं. त्यानंतर याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे एवढी हळदीची पावडर आपल्याला ऍड करायची आहे. हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्या त्वचेसाठी आणि सोबतच केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. हळद आपल्या केसांना लवकर काळा कलर करण्यासाठी हेल्प करत असते आणि जर तुम्ही अशा प्रकारे भाजलेली हळद केसांवरती अप्लाय केली तर आपल्या केसांना नैसर्गिक असा ब्लॅक हेअर यायला हेल्प होत असते. अगदी डाय सारखंच काम ही आपल्या केसांवरती करत असते, कारण हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या केसांना गडद असा रंग देण्यासाठी हेल्प करत असतात. त्याचप्रमाणे जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल, खाज येत असेल, तरी देखील हळद ही खूप जास्त प्रमाणावरती आपल्याला हेल्प करते आणि त्यामुळं आपलं जे काही स्कॅल्प आहे ते हेल्दी राहण्यासाठी हेल्प होते. बघा, जेव्हा आपण लोखंडाच्या भांड्यामध्ये हळद भाजतो तेव्हा हळदीची जी काही ताकद आहे ती अगदी दुप्पट ते तिप्पट वेगाने वाढत असते आणि त्यामुळे ती आपल्या केसांसाठी अधिकच जास्त फायदेशीर बनते. जर तुमचे केस वयाच्या आधी पांढरे होत असतील तर कदाचित तुम्ही अनेक केमिकलचे डाय नक्कीच वापरून बघितलेले असतील आणि त्यामुळे जे काही तुमचे थोडेफार केस काळे राहिलेले असतील ते देखील हळूहळू पांढरे होऊ लागतात. पण आज मी जो उपाय सांगत आहे ना, तो जर तुम्ही वापरला तर पांढरे झालेले केस देखील हळूहळू काळे होण्यासाठी हेल्प होईल आणि तुमच्या केसांवरती एक काळा असा रंग चढेल. आणि जर तुम्हाला प्री मॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल तर ती देखील 90% अगदी कमी होऊन जाईल. त्याचप्रमाणे केस अगदी घनदाट, मजबूत आणि निरोगी बनतील. कारण आज आपण पूर्णपणे नैसर्गिक आणि सोबतच केमिकल फ्री असा डाय घरच्या घरी बनवणार आहोत. आणि बघा, हळद जी आहे ती एवढी भाजायची की त्याच्यामधून हलकासा धूर यायला लागेल आणि त्याचा जो काही कलर आहे ना तो पूर्णपणे ब्लॅक रंगाचा होऊन जाईल. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपली जी काही भाजलेली हळद होती ती थोडीशी थंड करून घ्यायची आणि थंड झाल्याच्या नंतर एका कंटेनरमध्ये किंवा मग एका बाउलमध्ये काढून घ्यायची. आता बघा, या भाजलेल्या हळदीमध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी ऍड करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला काळ्या कलर सोबतच तुमच्या केसांवरती नॅचरल असा बर्गंडी कलर हवा असेल ना, तर इथं साधारणतः अर्धा कॉफीचा पाऊच तुम्ही ऍड करू शकता. कॉफीमध्ये असे काही इन्ग्रेडियंट असतात जे तुमच्या केसांवरती बर्गंडी कलर येण्यासाठी हेल्प करत असतात. सोबतच याच्यामध्ये असलेले जे काही टॅनिन असतात ते देखील केस मजबूत करण्यासाठी हेल्प करत असतात. बघा, जर तुम्हाला ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही इथं कॉफी घालणं स्किप केलं तरी देखील चालू शकतं. फक्त ज्या लोकांना केसांवरती ब्लॅक सोबतच थोडासा बर्गंडी कलर हवाय त्यांनी फक्त कॉफीचा वापर करा. आता हे ऍड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी महत्वाची अशी गोष्ट टाकायची आहे आणि ती म्हणजे ॲलोवेरा जेल. कारण बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा हेअर डाय आपल्या केसांवरती वापरतो तेव्हा आपली स्कॅल्प आणि सोबतच आपले केस अगदी कोरडे आणि त्यासोबतच ड्राय दिसायला सुरुवात होते आणि आपले केस अगदी ड्राय होऊ नयेत, फ्रीझी होऊ नयेत, त्यामुळेच आपण या पॅकमध्ये ॲलोवेराचा वापर करणार आहोत. कारण ॲलोवेरा ही आपल्या केसांसाठी एक वरदानासारखं काम करत असते आणि जर आपण याच्यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर केला ना तर आपले केस खूप जास्त प्रमाणात सॉफ्ट होतात आणि सोबतच सिल्की बनतात. तुम्ही बाजारामधील ॲलोवेरा जेल देखील यूज करू शकता, जसं की मी इथं केलेलं आहे. आणि जर का तुमच्या घरामध्ये ॲलोवेराचं झाड असेल तर झाडाचं ताजं जेल करून देखील तुम्ही इथं वापरू शकता. ते देखील खूप छान असं आपल्या केसांवरती वर्क करतं. आता याला व्यवस्थित असं हलवून घ्या आणि हलवून झाल्याच्या नंतर आणखी एक महत्वाचा असा इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि तो म्हणजे मध. बघा, जर इथं तुमच्याकडे नैसर्गिक मध असेल तर तुम्ही तो घेऊ शकता किंवा मग एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये विकत घेऊन तो वापरला तरी देखील चालू शकतं. कारण जो काही मध आहे ना तो आपल्या केसांना काळं करण्यासाठी हेल्प करत असतो आणि आपल्या पांढऱ्या केसांसाठी हा खूप जास्त प्रमाणात फायदेशीर असतो.
आता मध घातल्याच्या नंतर आपला पॅक व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा, जेणेकरून काय होईल, मध थोडासा घट्ट असतो आणि तो आपल्या पॅकमध्ये मिक्स होण्यासाठी थोडासा टाइम लागतो. अगदी 1 ते 2 मिनिटाचा टाइम द्या आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. मिक्स झाल्याच्या नंतर आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये अगदी महत्त्वाचा असा घटक घालणार आहे, ते म्हणजे खोबरेल तेल, म्हणजेच कोकोनट ऑइल. आपल्याला इथं शुद्ध असं खोबरेल तेल याच्यामध्ये वापरायचं आहे आणि जर तुम्हाला खोबरेल तेल वापरायचं नसेल, तर याच्या जागेवरती तुम्ही मस्टर्ड ऑइल वापरलं तरी देखील चालू शकतं. आता हा जो हेअर डाय आहे ना, तो केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ऑइल हेल्प करत असतं आणि त्यामुळे याच्यामधील सगळे काही पोषक घटक आपल्या केसांच्या मुळांशी जातात आणि आपले केस अगदी पटकन घनदाट, मजबूत आणि सोबतच काळे होण्यासाठी हेल्प होत असते. त्यानंतर आपल्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं तेल याच्यामध्ये ॲड करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो काही पॅक तयार झालाय तो अगदी बाजारातील विकतचा डाय जसा असतो सेम त्याच प्रकारे दिसत आहे. आणि हा जो आपला डाय आहे तो पूर्णपणे केमिकल फ्री आहे, त्यामुळे आपल्या केसांवरती याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही. आणि हा जर उपाय तुम्ही ट्राय केला ना, तर तुमच्या केसांची वाढ जलद गतीने होईल, सोबतच पांढरे होणारे केस देखील हळूहळू काळे होण्यासाठी सुरुवात होईल. केस अगदी मऊ होतील, सिल्की होतील आणि सोबतच घनदाट बनतील. कारण हे सगळं काही आपण नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या केसांवरती याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. बघा, नक्की वापरून बघा. आता आपला हा डाय तयार करून झालाय, पण हा कसा वापरायचा तो देखील खूप मोठा प्रश्न आहे. तर आपल्याला काय करायचं, ज्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात पांढऱ्या केसांची समस्या आहे, त्या ठिकाणी डाय व्यवस्थित ॲप्लाय करून घ्यायचा आणि त्यासोबतच केसांच्या पूर्ण लेंथवरती देखील ॲप्लाय करायचा. 1 ते 1.5 तास तसाच केसांवरती ठेवायचा आणि त्यानंतर अगदी थंड पाण्याने केस धुवून टाकायचे. बघा, जर का तुम्हाला हळदीची ॲलर्जी वगैरे असेल तर तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच आपला हा डाय वापरून बघा. आठवड्यामधून फक्त एकदा ते दोनदा आपला हा डाय 1 ते 1.5 तासांसाठी वापरून बघा. त्यानंतर तुम्हाला कोणताच केमिकलचा डाय वापरण्याची गरज भासणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही आपला हा डाय वापराल ना, त्या दिवशी शॅम्पूने केस धुवू नका. फक्त पाण्याने हेअर वॉश करा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू वापरू शकता. जसं की आपण मेहंदी लावल्यावरती करतो ना, सेम तशीच प्रोसेस तुम्हाला इथं करायची आहे. ज्यामुळे काय होईल, आपल्या डायमधील जी काही पोषक तत्व आहेत ती आपल्या केसांच्या रूट्सना भेटतील आणि सोबतच आपलं केस गळणं देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होईल. बघा, हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामुळे तुमचं केस गळणं कमी होईल, केसांची वाढ जलद गतीने होईल आणि सोबतच आपले केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासाठी देखील हेल्प होईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची जर समस्या असेल ना, ती देखील हळूहळू कमी करण्यासाठी आपला हा डाय खरंच खूप जास्त प्रमाणात हेल्प करणार आहे. बघा मैत्रिणींनो, हा डाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. सोबतच जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. आणि सोबतच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवाय हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. बाय.